जी एंट्री आहे ती फ्री मध्ये आहे. व्हाईट बॉल आहे आणि इकडं क्रिशा अतुल शेठ भगत धाकटा कांदा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये आणि मेडन ओव्हरला सुद्धा 5,000 रुपये. और इस बीच और ये गेंद इस बार यहां विकेट कीपर के हाथों से जरूर छूट गई थी, लेकिन रन कोई मिलेगा नहीं है. स्वर्गीय नीलमताई भोपी धाकटा खानदा टीम पहले गेंदबाजी कर रही है और उनके अपोजिट जो टीम है इस बार देखा जाए खिड़ूपड़ा और सिंगल जरूर मिलेगा. गली में गेंद चली गई है और एक सिंगल के साथ आप देख सकते हैं तो इस बार खिड़ूपड़ा टीम का स्कोर आगे जा रहा है 2 पे स्कोर. आणि मगाचा मॅचचा सामनावीर जो किताब आहे तो आपण हितेन पाटीलला देऊया आणि हितेन पाटीलला विनंती असेल की आपण त्या किताबासाठी यावं. अच्छी बॉल, एक गुड डिलीवरी, तेज बॉल थी लेकिन समझ नहीं सके बल्लेबाज. एक अच्छी गेंद देखने को मिल चुकी है, वेरिएशन के तौर के ऊपर आउटसाइड ऑफ स्टंप बॉल जरूर थी और टीम का टोटल स्कोर है 2 विदाउट लॉस. मीरा स्पोर्ट खिड़ूपड़ा टीम पहले बल्लेबाजी कर रही है और उल्टा बल्ला चलाया रिवर्स स्वीप, लेकिन थर्ड मैन के क्षेत्र में फील्डर तैनात है जिन्होंने बढ़िया सेहत रक्षण किया. तारीफ करना पड़ेगी धाकटा कांडा के इस फील्डर की जिन्होंने टीम के लिए मेरे हिसाब से याद देखा जाए तो 3 रन आड़ा दिए. तर प्रिन्सी खंडेश्वर हॉटेल परेश पाटील जी प्रोपायटर यांच्याकडून आई फॉर्म ऋषभ म्हात्रे आणि सौरभ पाटील यांनी 3 बॉल मध्ये जर 3 6 मारले तर त्यांना 5,000 रुपये आणि 3 विकेट सुद्धा घेतले ते 5,000 रुपये. यस, स्वर्गीय नीलम भोपी धाकटा खांडा या संघाला बक्षीस आहे. मी सन्मान्य मोहनजी भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यावा. अँड चेक व्हाईट साठी इकडे मात्र रिवो घेतलाय बॅटिंग डिपार्टमेंट. पंच व्हाईट साठी रिवो आहे ना, बॅटिंग टीम. येस, व्हाईट. आणि इकडे मात्र हितेन मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आणि WTC चे सिनियर कॅमेरामॅन हरेश पाटील यांचं स्वागत. धाकटा खाना संघाचे पुरस्कर्ते स्वप्नील पाटील, जय गणराज धाकटा खाना. फेअर डिलिव्हरी. स्कोर 5. और एक अच्छी बॉल क्रॉस लाइन घुमाने गए थे. ओव्हर की समाप्ती. पंच मगाशी 2 धावा 22च्या सर्वात आलेत का? येस येस. येस, आणि पहिल्या षटकानंतर इकडे मात्र विरा स्पोर्ट खिडूपणा संघ धावसंख्या 5 बिनबाद 5. बघा आमच्या पाठीमाग सेम प्रवीण दुगाडेजी, पण त्याला केस पांढरे पाहिजे होते.
आणि संघाची धावसंख्या 5, बिनबाद 5. आणि 2:38 झालेले आहेत. आणि धावसंख्या झालेल्या आहेत त्या म्हणजे बोर्डावर 5. दूसरा सेमीफाइनल का यह मुकाबला है. सुदाम नाइक की ये बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बॉल जरूर है, लेकिन एक अच्छी बॉल देखने को मिल चुकी है. धीमी गति की बॉल थी, इतनी भी तेज नहीं थी, लेकिन यह अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी. मिड विकेट के ऊपर संपर्क हुआ नहीं, डॉट गई. इस ओवर की अभी तक 5 गेंदें शेष है. और एक बार फिर से सिंगल मिलेगा. मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है. गेंदें थोड़ी सी शरीर से बाहर रख रहे और इसे खींचकर खेलने की कोशिश. और विकेट हैट्रिक के लिए 5,000 रुपए का इनाम है त्रिशा अतुल सेठ भगत इनके माध्यम से. और मिडल ओवर फेंकेंगे तो भी 5. दोनों में से एक काम करो बॉलर, तिजोरी तुम्हारी भर जाएगी. बाप रे बाप, रनअप कैसा देखो, वहां से दौड़ के आ गए तो आधे रास्ते में आ गए. यस, वैभव का कहना है कि पनवेल प्रीमियर लीग में इन्होंने अच्छा काम किया है, धूम मचाई. और मयूर वाघमारे जिनकी टीम में थे, और क्या बॉल देखिए, विकेट तो खुद वो सरेंडर हो गए. इसे कहते हैं क्रिकेट की सच्चाई. मानना पड़ेगा खिड़कपड़ा के बल्लेबाज को. येस रोहित, ज्यांचा आज वाढदिवस आहे त्याला शुभेच्छा देऊया आपण. आज ते त्यांच्याकडे सगळं आहे, तलाठी 7-12 त्यांच्या हातात आहे. और नए बल्लेबाज का आगमन राहुल उल्वेकर, जिन्होंने हरिग्राम टीम को परास्त कर दे ऐसी बॉल फेंकी थी. वही आगे हाइटेड के एक बल्लेबाज. शॉट, अरे तू शॉर्ट बॉल उसको ऐसा दे रहे तू, उसकी हाइट कितनी है और तू बॉल का डाल रहा है. आ गए ना 6. यस, राहुल और पूर्वेश आज वो मैचिंग करके आए, चश्मा बेस्मा लगा कर. चले चश्मे से बादाम की रानी देखे होंगे, सेम टू सेम. आणि चिक्या बालेचे आमचे मालक सन्माननीय आदित्य शेळके साहेब चिंचवली यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यावं. तो वैसा मत करो. और स्कोर हो चुका है 12 लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी गेंद. और एक बार फिर से यहां आया, मिड विकेट फील्डर गेंद को उठाने जा रहे, सिंगल मिलेगा जरूर.
स्ट्रोक अच्छा था लेकिन ताकद थोडी कम थी. ओव्हर समाप्त. 2 षटकानंतर आपण इकडे बघू शकता खेडूपाडा संघाची धावसंख्या झाली 13. 13ला 1 विकेट मैदानाच्या बाहेर. आखरी 6 गेंदे यानी कि ये पारी का स्लॉग और डेथ और शेष है. और स्कोर 13 लॉस ऑफ 1 विकेट. लड़का अब कहा ढूंढेगी. लॉस ऑफ 1 विकेट. हमारे मुख्य आयोजक सम्माननीय संजय पाटिल साहब और उनके सभी सदस्यों ने मिली मेहनत के तौर के ऊपर ट्रॉफी का ये बोलबाला आप सभी लोग देख रहे हैं. और पारी की अंतिम 6 गेंदे शेष और अंतिम और शेष. तुम्हारा चश्मे के अंदर का जो ये वो नजदीक का है क्या? लेंस. जैसे मैंने थोड़ा क्रॉस देखा तो मैं समझ गया खतरा है. लेकिन सवाल ऐसा नहीं कि तुझे लगा हमें नहीं लगा, हमें भी लग जाएगा. अभी तो 44 मेरी उम्र हो गई. ये देख हुक करने गए टॉप एज. ओ लगता है अंपायर साहब क्या होगा. मारो. एस तिसऱ्या पंतांची मागणी केलेली आहे. चला या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत ज्याने केले. रोहित कालोखे, अभि पाटील, विजय मुंडे, कुणाल पाटील, रोहित जाधव, अमोल तातळे, आकाश पाटील, कृथार्थ पाटील स्कोरर, अथर्व, प्रिन्स, तनिष, आयुष, सार्थक, प्रज्योत, स्वरूप, मंगेश सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली. आणि अंडा ग्रुप बघा आमचे WTC टीम बघा. राहुल आणि बघा पूर्वेश नुकता व्हिडिओ बघितले आम्ही. नॉट आउट. नंतर बसतो लाईव्ह वर व्हिडिओ टाकून देतो. पूर्वेश आज बघा ते चष्मा मॅचिंग, टी शर्ट मॅचिंग आणि कुठेच वेळेवरती पोहोचत नाही. हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. येस. खानावमध्ये लवकर येतात ते. त्यांना माहिती आहे पैसे कट होतील. और स्कोर 14 लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी 5 बॉल शेष इस फर्स्ट इनिंग की. पाजी येस. मांडवाच्या मंगारी चालले काय. मांडवाच्या बघारी नेहमी गडबडच असतं रे. 14 लॉस ऑफ 1. और ये जोरदार हिट किया है एक्स्ट्रा कवर के ऊपर लेकिन क्या चौका मिलेगा. 4 रन डीजे. तुझं घड्याळ बंद. बंद घड़ी बंद हो जाती है ना तो सेल डालने में मजा आ जाता है क्योंकि पावर मिल जाती है सेल से. 18 स्कोर. सब बच्चे अब पहले जैसे नहीं रह चुके. इंस्टा के ऊपर देखो क्या मजा होती है. सब कुछ उधर है. और हमारे संजय पाटिल साहब इनके ऊपर मोहन भोपी इनका बहुत ही बढ़िया प्रेम. ये बॉल लगी. थोड़ा संभाल के पाणी लेके जाओ. डोळ्याला बॉल लागला असेल कदाचित. थोडा हवा सोडा. थांबा. पाणी पण देऊ नका. फक्त साईडला प्लेयर. फिल्डिंग टीम साईडला व्हा. तुम्ही साईडला व्हा. फिल्डिंग टीम टाकटा कांदा तुम्ही साईडला व्हा. खेळाडू ओके आहे. थोडं लागलाय हरकत नाही. बर्फ आहे का साईडला बघा. स्टॉलवर बर्फ असेल तर थोडा बर्फ नेऊन घ्या. चला 12वा खेळाडू उठा. स्टॉलवर बर्फ असेल तर थोडं घेऊन जा. हातरुमालामध्ये थोडं शेक द्या. हरकत नाही.
यस यस, ऐसी एक बॉल 1983 में मालकम मार्शल साहब की बॉल बलवंत सिंह संधू साहब के ऊपर लगी थी। तब उन्हें पूछा गया कि तुम्हें कैसा लगा, तो उन्होंने कह दिया सभी टीचर याद आए। बघा सचिन दादा मुंडे, जिनके आगे सब पड़ जाते हैं थंडे, त्यांचे जिगरी मित्र अतुल शेळके, चॉकलेट बॉय. चला या आपण स्टेजवर अतुलजी शेळके. आणि धावा संख्या 18. आखिरी इस ओवर की 3 बॉल शेष। चलो सचिन दादा मुंडे, जो वादा किया है वो निभाना पड़ेगा. और यस इस बार यहां लॉन्ग ऑफ के ऊपर 4 मिलेगा और बाउंड्री के साथ स्कोर आगे जा रहा है 18 और 4 22 लॉस ऑफ 1। सीधी हवाई यात्रा पे बिना टिकट के लिए चंपा खुशवीर अम्बा देखा पहले लंबर छक्का खंबा और छक्के के साथ इनिंग खत्म। स्कोर 30 लॉस ऑफ 1। डोळ्याला फटका बसला तर ही सुरुवात बघ कशी आली। बघा आमचे कॉमेंटेटर आकाश शेळके, चेहऱ्यावर तेजी बघा, टोपी बघा, आज भरपूर खुश आहेत. WTCच्या संपूर्ण टीमला त्यांनी थाऱ्यावर धरले. प्रथमेश शेळके, यंग टॅलेंट, फास्टर बॉलर. चला इकडे धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे खडकपाडा संघाच्या 30 आणि विजयासाठी आता मात्र धावा ज्या पाहिजेत त्या स्वर्गीय निलिमाताई भोपी धाकटाखाना संघाला 18 चेंडू आणि 31 धावांची गरज। बरोबर घड्याळामध्ये 3 वाजलेले आहेत आणि कमेंट बॉक्स मध्ये करूया आमच्या वैभवजी भोपी यांचा सुमधुर आवाज आपण ऐकूया। धन्यवाद। हमारे जानतराजा 2026 के इस ट्रॉफी में हमारे संजय पाटिल साहब, इनके माध्यम से हमें यह कमेंट्री करने का मौका मिला। हमारे प्रवीण गायकर जी, वैभव जी, इन सभी का हम शुक्रगुजार हूँ। ऐसा प्रेम रखिए और संजय पाटिल साहब जिन्होंने ये बड़ी टूर्नामेंट रखी हुई है और इस बड़ी टूर्नामेंट में सबको उन्होंने योगदान दिया है, इसमें हमें योगदान दिया, उनका हम तहे दिल से उन्हें धन्यवाद देता हूं। और आगे का आंखों देखा हाल सुनिए वैभव भोपी की जुबानी और क्रिकेट की कहानी। धन्यवाद। आशीर्वाद पाटील, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज बॅटिंग टीमला. प्रभुदास भोईर अण्णा यांचे खंदे समर्थक नारायण शेठ भोईर, या त्यांचं हार्दिक स्वागत. नारायण शेठ भोईर तुमचं हार्दिक स्वागत. बघा आमची बच्चा पार्टी, बच्चे मन के सच्चे संपूर्ण या स्पर्धेमध्ये आनंद घेत असताना सध्या बघतो आपण मालिकावीराची ईव्ही बाईक
तिचा आनंद ते घेत आहेत आणि त्यासोबत या स्पोर्ट्स सायकल याचा आनंद ते घेत आहेत. त्यासोबत अगदी बघू शकता प्रिन्सी खांदेश्वर हॉटेलचे मालक सन्माननीय परेश शेठ पाटील, प्रोप्रायटर आई फार्म अँड ऋषभ मात्रे, सौरभ पाटील 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक खांदेश्वर. त्यांचे आभार. बघा स्क्रीनवर पूर्वेश आहे, राहुल आहे, कसं मॅचिंग आहे बघा. आज आज थोडं डिडक्शन आहे त्यांच्यामध्ये, थोडं त्यांचं मार्केट डाऊन आहे, हरकत नाही. पहिल्या सत्रामध्ये 30 बनलेत, 31 करायचे. सुदाम नाईक आणि जितेंद्र घरत हे 2 बॅटर मैदानामध्ये येत आहेत, ओपनिंग ब्लास्टर्स. रोहितनं फार छान स्कोरिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये, पण त्याच्या जास्त स्कोरिंग कृतार्थ केली आहे. चला अगदी आपण थोडं डिवाइड करणार आहोत रोहित आणि कृतार्थच्या पॅकेटमध्ये. रोहितचं जे 14,000चं पॅकेट होतं त्यामधून 9,000 कृतार्थला मिळणार आहे. रोहित सॉरी, थोडं डिडक्शन तुमचं होणार आहे, हरकत नाही. चला थोडी हसी मजाक होतं, सगळं संपलंय. चला मॅच कडे आपण वळतोय. चला आशीर्वाद पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅच ऑन करा प्लीज. श्रीराम चिंचवले आज आनंद गगनात मावेना मेगा फायनल मध्ये धडक देतील. चला बॉलर तयार होते. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर साहिल उलवेकर. मागील मॅच मध्ये साहिलनं का अफलातून गोलंदाजी केली, हरिग्राम संघाला डॉमिनेट केलं, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट बॅक केलं. 1 बॉल 1 ची करत असताना 3 रन डिफेन्स केला आणि त्यानंतर संघ सेमी फायनल मध्ये पोहोचलाय. चला फार चांगली मॅच बघायला मिळेल. सगळ्यांचा आम्ही आभार मानणार आहोत कारण आभार प्रदर्शनाची वेळ जवळ आली आहे. सुदाम नाईक इनफिल्डच्या वरून ड्राईव्ह केला बॉलला डीप मध्ये लॉंग ऑनला, अगदी साहिल उलवेकरच्या आगेचा स्लोअर वन त्याचा पाठवला बाउंड्री बाहेर, चौकार. पहिलाच बॉल आणि वेलकम 4 साहिल उलवेकर वर हा चौकार दाखवला बॅटर सुदाम नाईकनं. फील्ड रिप्लेसमेंट सोबत खेळणं हे त्याला नेहमी आवडतं आणि क्रॅकिंग 4 त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. आभार प्रदर्शनाची वेळ आलेली याचा मी उल्लेख अगोदर केला. WTC लाईव्ह इव्हेंट्स, त्यासोबत अगदी WTC चे ऑपरेटर ओम पाटील याला श्री समर्थ ग्राफिक्स मंगेश पाटील कडून 500 रुपये आलेत ऑपरेटिंग साठी. ऑनलाईन हुक केला, बॉल पाठवला डीप मध्ये लॉंग लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. बादशाह राहुलचा वाचा ओम पाटील साठी 500 रुपये आलेले आहेत. आणि या सगळ्यांचे मास्टर माइंड ज्यांना आम्ही चाणक्य म्हणतो ते आकाश शेलके चिंचोली. चाणक्य लक्ष ठेवाय नाव. फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं, बॅटन बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाही. चांगला बॉल बघायला मिळाला साहिल उलवेकर करून, कारण लगातार 2 चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न येणं गरजेचं होतं आणि ते दिलंय त्यानं. बघा अगदी ऑप्शनच्या थोडा लाईनच्या बाहेर लेग साईडला पुन्हा एकदा टार्गेट केलं होतं. सुदाम नाईकनं डॉट बॉल फॉलो करावा लागेल. डिफेन्स केलाय बॉल आणि टेक्निकल शॉट खेळाय. बॉल चालला डीप मध्ये, पॉइंट कडे फील्डर पोहोचलाय. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न होतोय बघा, रनिंग बिटवीन द विकेट.
चपलाई 3 धावा पूर्ण केले त्या बॉलवर. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. रात्रीचे ठीक 2:58 झालेत आणि अजूनही भरपूर चांगली खूप चांगली प्रतीक्षा अगदी या स्पर्धेत प्रेक्षकांनी केली या क्षणाची. हुक केला वन्स अगेन. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग वन्स अगेन. चौकार आलाय. प्रिन्स हॉटेलचे मालक परेश पाटील प्रोप्रायटर आई फार्म ऋषभ म्हात्रे. 3 बॉल 3 सिक्स लागले तर 5,000 आणि त्यासोबत आमचे अश्वरथ पाटील प्रत्येक षटकाराला 1,000. हे खंदेच्या आत आहेत. 3 वाजता आहेत आणि आशीर्वाद पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1,000 आहे. आपला संघ जिंकला पाहिजे त्यांची सदिच्छा असते. वाईड यॉर्कर केलाय. बॉल पहिले षटक साहिल उलवेकर थोडं महागडच राहिलं. ओव्हर एंड होईल. फर्स्ट ओव्हर मध्ये रन फलकावर धावा लागले. 16 12 बॉल आणि 15 धावांची गरज या मॅच मध्ये. सेमीफायनल 2 जाणता राजा चषक मैदानामध्ये सुरू आहे. 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. जय गणराज धाकटा खांदा संघाला आज स्वप्नील पाटील यांनी या संघाला पुरस्कृत केलंय. परवा नाव वेगळं होतं. हरकत नाही. होतं कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होत असतात. 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. बघा आयुष वगैरे सगळ्यांची त्यांची टीम आहे. प्रचंड मेहनत सगळ्यांनी केली. 12 बॉल 15. शनिवारी त्यांची अंडर-19 ची मॅच आहे दुंद्र्याला. आणि कॅप्टन दिवेश पाटील कॅप्टन. उपकप्तान मानव. चला मॅच कडे आपण वळतोय. 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. फार षटक महत्वाचं आहे. भावेश उलवेकर इम्पॅक्ट ओव्हर टाकण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. कारण पहिली षटक धारदार वेगवान असतं. परंतु भावेश स्लोअर भल्या भल्याना समजत नसतात आणि ती स्लोअर गोलंदाजी याच्या अगोदर 3 मॅचेस मध्ये देखील भावेश आपण बघितली. या षटकाची सुरुवात त्यांनी डॉट बॉलने केली. 11 बॉल 15 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेस आहे. मॅचच्या झोनी ऑन आहे. सामना चांगला बघायला मिळतोय. समोर खेळायचं होतं. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. परंतु बॅटिंग टीमनं DRS घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. ऑन स्क्रीन आपण चेक करूया. पंच आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. शिवदाजी वाघमारे सर. चला अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आपण निर्णय बघणार आहोत. बॉल एक्झॅक्टली कुठे डिलिव्हर झालाय कुठून कुठे चाललाय. लेफ्ट हँड सिमर गोलंदाज आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमने आता DRS गमावलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बघायला मिळत आहे भावेश उलवेकर कडून. स्कोरबोर्डवर 16 धावा बघायला मिळत आहेत. फटका चांगला इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स. लॉंग ऑफला पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेक्निकल शॉट चौकार. आभार प्रदर्शनाचं वेळ आहे. WTC लाईव्ह इव्हेंट्स या स्पर्धेमधील
सर्व पार्टिसिपेट को कॉमेंटेटर्स अंपायर्स डीजे लाईव्ह टेलिकास्ट मंडप डेकोरेटर सगळ्यांचा आभार आहे. त्यामध्ये आमचे विकी डिजिटल रुबी क्रिएशन्स कारगी डेअरी फार्म हॉटेल स्पाइस कॉर्नर विहान डेअरी फार्म त्यांचं देखील त्यासोबत मराठा लंच होम व्हेज अँड नॉन व्हेज त्यांचं देखील आभार आम्ही मानू. बघा आता बक्षिसामध्ये आलेलं वाढ होत चालले. प्रत्येक षटकार आशीर्वाद पाटील यांच्याकडून 1500 500 वरून पांदबोड 21 वर पोहोचलाय. धाकटा कांदा जय गणराज धाकटा कांदा सध्या थोडासा जवळ या मॅचच्या परंतु वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ का इथून पदार्पण करेल या मॅच मध्ये बघायचं कोणता संघ मेगा फायनल मध्ये खेळेल. श्रीराम चिंचोलीच्या विरुद्ध 8 बॉल आणि 10 रन पाहिजेत. अजूनही प्रेक्षक वर्ग भरपूर आहे. आशीर्वाद पाटील 500 वरून शेअर मार्केट वर चाललंय. आजचं मार्केट क्रॅश आहे परंतु आशीर्वाद पाटील यांचं मार्केट जाम आहे. प्रति षटकार 2000 8 बॉल 10 लेग साइडला टार्गेट केलं होतं यावेळेस सुदाम नाईक न बघा हा बॉल भरपूर सफल झाले. वाईड लाईन गाईड लाईनच्या बाहेर गेले होते. ऑप्शनच्या क्लोज बॉल निघून गेला. डॉट बॉल बघायला मिळते. 7 बॉल आणि 10 धावांची गरज. निर्णायक बॉल या षटकातील आणि फायनली जे मनात होतं बॅटरच्या जे होतं मनात ते उतरवले. प्रत्यक्षात समाधान सुदाम नाईकनं ठोकला या बॉलवर चौकार आणि स्कोरबोर्ड पोहोचता आता 25 वर. प्रेक्षक होतं 5 बॉल मध्ये आता ते दूर रिलीज होत आहे. अंतिम 6 बॉल 6 धावांची गरज. हा शॉट लीगल आहे का हे चेक करायचंय. एक्झॅक्टली स्क्रीच मध्ये राहून हा फटका खेळलाय की नाही. आमचे केतन माळी आणि आमचे गुणलेखक शुभम माळी तुमचं हार्दिक स्वागत. मॅ फ्रॉम केवाले. योगेशची झलक रात्री 3 वाजता मिळते. योगेश कुठं होता रे हल्दीला. चला साइड अँगल बघा साइड अँगल बघा. शफल झालाय होय अजूनही शफल आहे. यस इट इज फेअर शॉट. 4 रन मिळतील. डील झाले ती चौकारणं. सुदाम खेळतोय 6 मध्ये 15 वर आणि जितेंद्र खेळतोय 6 मध्ये 10 वर. चला फिल्डिंग लावून घ्या स्पीडअप करा. फायनल बाकी आपली प्राइस डिस्ट्रीब्युशन ही बाकी आहे. 6 मध्ये 6 ची गरज आहे. फायनल होईल 6 षटकांची 2 टीम मिळून. 6 बॉल 6 धावांची गरज आहे. राहुल उलवेकर टेन्शन मध्ये आला. चला 3-3 ओव्हर आपण कंटिन्युअसली खेळूया. फायनली 3 ओव्हरचे होणार आहे. 6 बॉल 6 पाहिजेत. शॉर्ट लेंथ होती. हुक केला बॉल पाठीमागे खेळा. डीप फाईन लेगला पोहोचायचं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग की स्लीप. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पोहोचलाय तिकडे. लेग स्लिपच्या खेळाडून थ्रो करेल. पुन्हा एकदा बघता बघता 3 रन पूर्ण झाले. सुदाम नाईक काय धावतो. हा खेळाडू नाही तर चीता आहे या टीमचा. हे दुसऱ्यांचा तरी ते केलंय. त्याचा 4थ्याचाही प्रयत्न होता परंतु जितेंद्र सांगते बस बाबा दमछाक झाली. बाउंड्री चेक करायचं तिकडे. राहुल उलबेकर हो या सामन्यामध्ये त्यांना माहिती आहे आपल्याला जे करायचं होतं ते आतापर्यंत आपण केलं. ट्रॉफीच्या अगोदर आपण बनलो. सेमीफायनल आपण खेळतोय. बाउंड्री चेक केले जाते. थांबा थांबा प्रेक्षक वर्ग थांबा. घाई करू नका. अति घाई संकटात नाही त्यामुळे तुम्ही थोडं थांबा. आपल्याकडे संपूर्ण क्लिअर एव्हिडन्स आहेत पुरावे आहेत. यस या बॉलवर 3 रन मिळतील. 3 धावेने टोटल पुढे चाललाय. बोर्डवर रन लागते टोटल 28 झालेले. 5 बॉल मध्ये 3 रन पाहिजेत. सुदाम नाईक बघा ओपनर म्हणून तो मैदानामध्ये आला. अजूनही तो 15 वर खेळतोय. अर्ध्या रन त्यांनी केलेत.
ड्राईव्ह करत असतात सेन्सिबल क्रिकेट. एक रन पूर्ण झाले. पुन्हा एकदा मिसफिल्ड. दुसऱ्यासाठी निघालेत. जितेंद्रची आज परीक्षाच घेतली आहे त्यांनी. पुन्हा एकदा 2 रन पूर्ण झालेत. स्कोर इज लेवल. 4 बॉल 1 धावेची गरज आहे. सुदाम नाईक नेहमीच जितेंद्रच्या कॅलरीज डाऊन करत असतो. बघा पुढे सरकला होता. मोठ्या फटक्यानं सामना फिनिश करायचा होता. डॉट बॉल इथे आलाय. 3 बॉल मध्ये आता 1 रन पाहिजे. चला श्रीराम चिंचवली तयार राहा. एका धावेची गरज आहे विजयासाठी. 3 बॉल मध्ये. फिल्डिंग आता थोडी क्लोज लावली आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. सुदाम ऑन स्ट्रायकरकडे. तो वैयक्तिक 17वा खेळत आहे. ढकलायचा होता बॉल आणि तो खेळाय त्याने डॉट. आता 2 बॉल मध्ये 1 रन पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत लढणं जाणतं विराट स्पोर्ट्स किडूकपाडा. हरिग्राम संघाला त्याने असंच हरवलं होतं. 1 बॉल 1 ची गरज असताना आणि आता 2 बॉल 1 पाहिजे. चेसिंग कंपल्सरी आहे. राहुल उलबेकर या टीमचे नेहरा आहेत. आशिष नेहरा या टीमचे. कारण त्यांची बॉडी लँग्वेज बघा. ओपन क्रिकेट भरपूर त्याने खेळाय. 2 मध्ये 1 पाहिजे. चला फायनली तिथे रन पूर्ण होईल का. आणि धावा डिरेक्ट हिट करायला हवं होतं. पंचांनी निर्णय पाठवले थर्ड अंपायर कडे. परंतु सुदाम कॉन्फिडन्स न भरलाय. बॉल तर रिसिव्ह केलं होतं. राहुल उलवेकर मध्ये उभे होते त्यामुळे फिल्डरला डिरेक्ट हिट करता आला नाहीये. परंतु तरी नॉनस्ट्राइक एंड कडे चेक केले जाते. रन पूर्ण झाले का. क्लोज डिसिजन. क्लोज डिसिजन. व्हेरी क्लोज डिसिजन. and umpire signal not out. मॅच कंप्लीट. सामना जिंकलाय जय गणराज धाकटा खांदा संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा. बघा आशीर्वाद पाटील